लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये आपणा सर्वांचे हार्दिक स्वागत आहे। प्रभू येशू ख्रिस्त जो संपूर्ण जगाचा उद्धार करता त्याच्या अति पवित्र आणि सामर्थ्यवान नावाने मी ॲलन लोबो आपणा सर्वांचे लोगोस मिनिस्ट्री या चॅनल मध्ये स्वागत करीत आहे। हे चॅनल सबस्क्राइब करणाऱ्या सर्वांचे मी हृदयपूर्वक आभारी आहे। आजचा हा संदेश जर तुम्ही पहिल्यांदाच पाहत असाल आणि हा संदेश जर तुम्हाला आवडला तर कृपया तुम्ही तो लाईक करावा, इतरांपर्यंत शेअर करावा आणि अशा प्रकारचे आमचे नवीन येणारे संदेश आपणा सर्वांना कायम मिळावे म्हणून तुम्ही कृपया बेल रिंग प्रेस करावी। थँक यू अँड गॉड ब्लेस यू। आज आम्ही एका महत्त्वाच्या विषयाकडे आपलं लक्ष लावणार आहोत आणि या विषयाला मी शीर्षक देऊ इच्छितो ब्रोकन सिस्टम्स, म्हणजे फुटके हौद। ज्या इस्रायल लोकांवर देवाने आपलं प्रेम केले त्या इस्रायल लोकांनी देवाला सोडून दिले, देवाचे मार्ग त्यांनी मांडले नाहीत आणि ही गोष्ट देवाला फारच खेदजनक झाली। तेव्हा देवाने यिर्मया संदेष्टाला हा संदेश घेऊन पाठविले की प्रभू परमेश्वर काय म्हणत आहे। प्रियजन हो, आपणातील सर्वांना माझी विनंती आहे की आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी आवर्जून शेवटपर्यंत पाहावा। गॉड ब्लेस यू। यिर्मयाचं पुस्तक याचा 2रा अध्याय आणि याचं वचन 11 पासून मी वाचत आहे। जे देवच नवद असले देव तरी कोणा राष्ट्राने बदलले आहेत काय? तरी पण माझ्या लोकांनी आपल्या वैभवाचा मोबदला जिच्यात हित नाही अशा गोष्टींशी केला आहे। हे आकाश हे पाहून भयचकित हो, थरथर काप, शुष्क होऊन जा असे परमेश्वर म्हणतो। कारण माझ्या लोकांनी दुहेरी दुष्कर्म केले। मी जो जिवंत पाण्याचा झरा त्या मला त्यांनी सोडिले आणि ज्यात पाणी राहणार नाही असे फुटके हौद आपल्यासाठी खोदून तयार केले। इस्रायल गुलाम आहे काय? तो घरी जन्मलेला दास आहे काय? तर तो लुटका झाला आहे। तरुण सिंहांनी त्याचवर गर्जना केली आहे, त्यांनी महानाद केला आहे, त्यांनी त्याचा देश उजाड केला आहे, त्याची नगरे जाळून पोळून निर्जन केली आहेत। प्रभू या वाचलेल्या पवित्र वचनावर आपला स्वर्गीय आशीर्वाद देव आम्हा सर्वांना या वचनांनी आशीर्वादित करो, आमेन। येथे आम्ही जे वचन आता वाचले यिर्मयाद्वारे हे वचन दिलेले आम्हाला आढळत आहे। यिर्मया हा संदेष्टा यशाया संदेष्टाच्या मृत्यूनंतर 60 वर्षांनी ही भविष्यवाणी तो करीत होता व त्या 60 वर्षाच्या काळात कोणीही संदेष्टा उद्भवला नाही। एक हबक्कुक मात्र होता जो एक लहान भविष्यद्वक्ता होता, परंतु या 60 वर्षाच्या काळात त्यांना बाहेर काढण्यासाठी कोणीही मोठा संदेष्टा उद्भवला नव्हता आणि इस्रायली लोक बहकले होते। तरी ते देवाची लोक होती, तरी त्यांच्याकडे यिर्मया संदेष्टाला देवाने पाठविले होते। अर्थात इस्रायलाच्या पाडावपणापूर्वीच देवाने यिर्मयाला पाठविले होते। या पाडावपणापूर्वी इस्रायलांची स्थिती आजच्या तुलनेत सारखीच होती। इस्रायल देश मूर्तीपूजेत गेला होता, जिवंत देवापासून दूर। त्यामुळे देवाच्या वचनाशी सरळ कोणी दुर्मिळ जण होते आणि असे प्रत्येक युगात होत आलेले आहे। आमोस संदेष्टाने म्हटले, आमोस 3 अध्यायातल्या 8व्या वचनात, सिंहाने गर्जना केली आहे, त्याला भिणार नाही असा कोण? प्रभू परमेश्वर बोलला आहे, संदेश दिल्या वाचून कोणाच्याने राहावेल? अर्थात हा सिंह जो आहे हा जिवंत देवाला दर्शवित आहे। जसा जंगलाचा राजा सिंह ज्याच्या गर्जनेने संपूर्ण जंगल घाबरते, तसाच विश्व निर्माण करता देव याने गर्जना केलेली आहे आणि कोण भिणार नाही। परमेश्वर बोलला आहे, संदेश दिल्या वाचून कोणाच्याने राहावेल? अर्थात प्रत्येक संदेष्टे देवाचे मुख आहेत, ते आपल्या आपण बोलत नव्हते, देव त्यांच्या मुखांतून संदेश देत होता। हा संदेश देवाचा होता। देवाने संदेष्टाला पाठवून इस्रायलला दोषी ठरविले, कारण त्या संदेष्टाला देवाने नेमून पाठविले की त्याने 2 पापाविषयी संदेश त्यांना द्यावा। पहिले पाप हे होते, देवाने त्यांना जे जिवंत पाण्याचे झरे दिले होते त्यापासून ते बहकून गेले होते। दुसरे पाप त्यांचे हे होते की त्यांनी स्वतः ज्यात पाणी राहणार नाही असे फुटके हौद बनविले। ते फुटके असल्याने त्यांतून पाणी निघून जात होते। आजचा आपला विषय फुटक्या हौदावरच आहे। अर्थात
हे फुटके हौद म्हणजे काय ते नेमके आम्ही समजून घेऊया. हौद हे मानवांनी बनविलेली टाकी आहे, जी विहिरीची जागा घेते, जी जमिनीत खणण्यात येते. असा दुसरा हौद तो कसा दिसतो? अशांतून पाणी पिण्यास भीती वाटते, अर्थात हा मानव निर्मित आहे व त्यावर अवलंबून राहू शकत नाही. मनुष्य जे काही बनवितो ते सहसा बरे नसतेच. देव जे काही बनवितो ते परिपूर्ण असते व मनुष्य जे बनवितो ते अपूर्ण असते. मग आमच्याकडे परिपूर्ण असताना अपूर्ण ते आम्ही का स्वीकारावे? जर अभिवचने आमची व आमच्या लेकरांसाठी आहेत तर मग आम्ही भलतच का स्वीकारावे? देवाचे निर्मळ शुद्ध पवित्र वचने असताना आम्ही रूढी व मानवी मत प्रणाली का स्वीकारावी? प्रकटीकरण 22 अध्यायाच्या 18 वचनात म्हटल्याप्रमाणे देवाच्या वचनांतून आम्ही का काढावी आणि देवाच्या वचनात आम्ही भर का घालावी? कारण त्यामुळे जीवनाच्या पुस्तकांतून त्यांचे नाव खोडले जाईल. प्रियजनहो, आम्हाला ही गोष्ट समजणे गरजेची आहे की देवाने मानव संतानांना पृथ्वीवर वसविले तेव्हा त्यांना वचनाद्वारे जगण्यास सांगितले होते. अर्थात ती सर्व वचने पाळावीत. एक वचन मोडताच संपूर्ण मानव वंश मृत्यूच्या अंधकारात बुडून गेला. प्रभू येशू बायबलच्या मधोमध समयात आला आणि म्हणाला, मनुष्य केवळ भाकरीने नाही तर देवाच्या मुखांतून निघणाऱ्या प्रत्येक वचनाने जगेल. वचनाच्या काही भागाने नाही, 100% पैकी 99% भाग नाही, तर पूर्णतः वचन स्वीकारले पाहिजे. यशाचं पुस्तक याचा 12वा अध्याय 3रं वचन काय म्हणते? तेव्हा तुम्ही तारण कुपांतून उल्हासाने पाणी काढाल. प्रियजनहो, फुटके हौद आणि ज्यांतून पाणी येते अशी विहीर, या दोघांमध्ये फार फरक आहे. विहिरीमध्ये एक फ्रेश पाणी येत असते, ज्याला म्हणतात त्या विहिरीतला पाण्याचा झरा, ज्यांतून थंडगार असं फ्रेश पाणी येत असते. परंतु खोदलेले जे काही हौद आहेत ह्यामधलं पाणी हे खराब होणारं पाणी असते, कारण तेथे कोणतंही नवीन पाणी येत नसते. तेथे किडे, पाली आणि सर्व प्रकारचे जीव जंतू त्यामध्ये असतात. हौद आणि विहीर या दोघांचा फरक या ठिकाणी आम्हाला समजणे गरजेचे आहे. अर्थात देव आम्हाला तारण कुपांतून म्हणजे तारणाच्या विहिरींतून उल्हासाने तुम्ही पाणी काढाल असे वचन म्हणत आहे. अर्थात प्रियजनहो, देवाला माहित आहे की आमची तृषा ही कोणत्या पाण्याने भागली जाईल. शमरूनी स्त्रीला ही पाण्याची गरज होती, परंतु येशूला माहित होते की तिला नक्की कोणत्या पाण्याची गरज आहे. आणि म्हणूनच येशू तिच्याकडे येऊन तिला म्हणाला, जे पाणी मी देईन ते तुझ्यामध्ये अनंत जीवन निर्माण करेल. अर्थात येथे पाणी जे दर्शविलेले आहे हे अनंत जीवनाला दर्शवित आहे, जे आमच्या मध्ये यावे, जे आमची तृषा भागवू शकेल अशी शक्ती त्यामध्ये आहे. अजूनपर्यंत हे चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केले नसेल तर कृपया तुम्ही ते सबस्क्राईब करावे अशी आपणातील प्रत्येकांना माझी विनंती आहे. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू. फुटके हौद म्हणजे काय? तो हौद वरून येणाऱ्या पावसाच्या पाण्यावर अवलंबून आहे. ते अपुरे आहे. त्या हौदात पाणी कोठारे व छपरे यांतून येते. ते घाणेरडे पाणी आहे. ती सर्व मलिनता त्यात घेऊन ते येते. हा आहे मानव निर्मित हौद. आध्यात्मिक भाषेत ही गोष्ट समजून घ्या. ओंगळ मोरीची जागा, जेथे सर्व प्राण्यांची दुर्गंधी त्यात वसलेली आहे व भले तेथे वरून पाऊस आला तरी तो मानवी प्रणालीद्वारे त्या हौदात कुंडात आणला जातो व तेव्हा ते पाणी घाणेरडे होते, इतके की ते पाणी गाळावे लागते, अन्यथा पिऊ शकत नाही. कोणीही हे जाणू शकतो. मंडळीच्या इतिहासामध्ये जेव्हा देव काही पाठवितो, अर्थात संदेश, तो देवाकडून ताजा पाठविला जातो, परंतु नंतर त्या संस्थापकाच्या मृत्यूनंतर ते एका प्रणालीमध्ये बदलले जातात. त्यालाच संप्रदाय म्हणतात. जेव्हा ते त्यांतून संप्रदाय, संस्था किंवा संघटना बनवितात तेव्हाच तेथे मृत्यू येतो व मग ते पुन्हा उठू शकत नाही. प्रत्येक वेळी हेच घडत आले आहे. देवाने कधीही चर्च संघटित केलेले नाही. देव अशा कामात नाहीये. तो नवीन जन्म देण्याच्या कामामध्ये असतो. तो संघटित करीत नाही. म्हणून देवाने जेव्हा मंडळीची सुरुवात पेंटिकॉस्टच्या दिवशी केली, मग ती मंडळी शेवटी नायसिया रोमद्वारे संघटित झाली व तेथेच मंडळीचे सामर्थ्य ती हरवून बसली. मार्टिन लुथरने सुधारणूक आणली व ती महान गोष्ट होती. माझा न्यायी विश्वासाने जगेल.
या वचनाद्वारे अद्भुत प्रकाश त्या युगात दिला गेला, परंतु सर्व काही पूर्णता घेतले गेले नाही. ते तसेच पुढे जात गेले व लुथरन चर्च संघटित झाले. त्या समूहाने आपणास इतरांहून वेगळे केले व ते मृत्यू पावले. हा आहे हौद, फुटका हौद. मग देवाने जॉन वेस्ली यांना पवित्रीकरणाच्या संदेशाद्वारे पाठविले, जी कृपेची दुसरी शिकवण आहे व तीही चांगली होती. परंतु वेस्ली व ॲस्बरी गेल्यानंतर तो समूहही संघटित झाला व ते मृत्यू पावले. मग पेंटिकॉस्टल्स आले. दानांची पुनर्उभारणी देवाने केली. ते चांगले करीत होते. मग काय झाले? तेही संघटित झाले व इतरांप्रमाणे तेही मृत्यू पावले. अशा प्रकारे प्रियजन हो, त्या फुटक्या हौदात जेव्हा असे पाणी जमते ते अस्वच्छ घाणेरडे पाणी बनते. त्या पाण्याचा काही फायदा होत नाही. मग त्यात बेडकं येतात, पाली येतात, साप, कीटक, जंतू आणि ते अधिकच दूषित करीतात. हे उत्तम उदाहरण आहे मानव निर्मित प्रणालीची. याची सुरुवातच असफल होते. फुटके हौद म्हणजे काय? देवाचं वचन. देवाच्या वचनात कोणीतरी मानवांची कल्पना किंवा गोष्टी घालाव्यात. जेव्हा देवाच्या वचनात त्याच्या स्वतःच्या कल्पना आहेत, वचन म्हणते प्रत्येक मनुष्य लबाड ठरो व देवाचे वचन तेच काय खरे ठरो. रोम 3:4 मध्ये हे वचन म्हणते. हीच गोष्ट इर्मयाच्या वेळेला होती. प्रियजन हो, आज या जगामध्ये अनेक संप्रदाय त्यांनी रूढी परंपरा करून वेगवेगळ्या प्रकारचे फुटके हौद तयार केलेले आहेत. हे सर्व फुटके हौद हे मानवी संप्रदायाला दर्शवित आहेत. हे मनुष्याने बनविलेले धर्म आहेत, जे देवाने त्यांना दिलेले नाहीत. मनुष्याने आपल्या स्वतःच्या कल्पनेने मानव प्रणित अशा या गोष्टी बनविलेल्या आहेत. या देवापुढे फुटके हौद आहेत आणि या गोष्टी आम्ही समजून घेणे फार गरजेचे आहे. काही जण संप्रदायाच्या द्वारे त्या देवाने दिलेल्या वचनामध्ये मानवी मते, विचार, आपल्या कल्पना घालीत होते. न पटणाऱ्या गोष्टी ते काढीत होते. जो देवाच्या वचनांतून काढतो व देवाच्या वचनात भर घालतो, अर्थात काढणे आणि त्यात भर घालणे याचा अर्थ काय? जे मला पटत नाही ते मी काढत आहे वचनांतून, म्हणजे ती वचने मी मानत नाहीये. अर्थात जे मला आवडते अशी तत्वे, जी मला पडतात अशी मानवी तत्वे, मानवी ज्ञान मी त्यामध्ये घालतो. देवाचे वचन विटाळवितो, भेसळ करीतो आणि तेच शिकवितो. हेच आहे ते फुटके हौद. तर अशा गोष्टीवर आम्ही कधीही निर्भर राहता कामा नये. हे आहे मानव प्रणाली, म्हणजे मॅन मेड सिस्टीम्स, जे देवाच्या वचनाची जागा घेते. अर्थात पर्यायी मार्ग आम्हाला इथे दिसत आहे. देवाच्या वचनापासून आम्ही दूर कसे जाऊ शकतो? कारण देवाने दिलेले वचनच तर परम सत्य आहे. ती वचने कायम तशीच राहतात. हे फुटके हौद अगदी योग्य चित्र आहे आजच्या समयाचे, ज्यात तुम्ही आणि आम्ही राहत आहोत. अर्थात आज जगामध्ये सर्वांना एकत्र आणण्याचा प्रयत्न केला जात आहे की लोक एकत्र येऊ दे, मंडळ्या एकत्रित येऊ दे. परंतु हे सर्व मानवी बुद्धीचे प्रयत्न आहेत. अर्थात बॅप्टिस्टना वाटत आहे की आपण मेथोडिस्टना बॅप्टिस्ट करावे. मेथोडिस्टला वाटत आहे आपण बॅप्टिस्ट लोक आहेत त्यांना मेथोडिस्ट बनवावे. अर्थात ख्रिस्ती संप्रदायाविषयी ही देवाची योजना मूळ पासून नाहीये. भले आजच्या मोठ्या व छोट्या ख्रिस्ती संप्रदायांनी देवाला स्वीकारले असेल, परंतु आपल्या बौद्धिक मार्गाने. मग आम्हाला असे वाटते की अमुक चर्चचा मी सदस्य बनलेलो आहे, मी अमुक अमुक पुण्य कर्म केले आहेत, माझा बाप अमुक अमुक होता. हे सर्व ठीक आहे, त्याविरुद्ध काही नाही. परंतु नव्याने जन्मणे हेच महत्वाचे आहे. जिथपर्यंत आमचा नव्याने जन्म नाही, म्हणजे देवापासून जन्म होत नाही, देव आमचा पिता बनत नाही. म्हणूनच इर्मया देवाचे वचन कळवित आहे. इर्मया 2:13 मध्ये, कारण माझ्या लोकांनी दुहेरी दुष्कर्म केले, मी जो जिवंत पाण्याचा झरा त्या मला त्यांनी सोडिले आणि ज्यात पाणी राहणार नाही असे फुटके हौद आपल्यासाठी खोदून तयार केले. अर्थात देव इर्मयाद्वारे दोष देत आहे की तुम्ही अशा फुटक्या हौदाला चिटकून राहिले आहेत व माझा मार्ग, जीवनाचा मार्ग तुम्ही स्वीकारत नाही. हीच गोष्ट तेव्हा त्या काळी होती व आजच्याही आधुनिक काळात आहे. विचार करा, मनुष्य किती मूर्ख आहे. ती विहीर ज्यामध्ये शुद्ध पाणी आहे,
ज्यांतून बुडबुडे वर येतात, बबल्स, अशा विहिरीला सोडून फुटके हौद घेतो, तेव्हा तो हे दाखवितो की कुठेतरी मानसिक दृष्ट्या तो व्यक्ती ठीक नाहीये, जो अशा प्रकारचा निर्णय घेत आहे, फुटके हौद घेत आहे. पवित्र आत्म्याद्वारे दिलेले वचन जे सर्व खरेपणा सिद्ध करीतो, तरीही ते स्वीकारण्याऐवजी मानव निर्मित जेव्हा स्वीकारतो, तेव्हा आध्यात्मिकरित्या काहीतरी चुकीचे त्या व्यक्तीबाबत आहे असे दिसते. कारण प्रत्येकाकडे बायबलचा अनुवाद आहे, जो खरा आहे असे आम्हा प्रत्येकानं वाटते. परंतु देवाला आमची गरज नाहीये की त्याच्या वचनाचा अनुवाद आम्ही करावा. देव स्वयं आपल्या वचनाचा अनुवादक आहे, कारण तोच लेखक आहे. प्रकाश हो त्याने म्हटले आणि प्रकाश झाला. देवाच्या या वचनाचा अनुवाद करण्याची आवश्यकताच राहिली नाही. कुमारी गर्भवती होईल म्हटले व ते पूर्णही झाले, त्याला अनुवादाची गरज भासली नाही. देव स्वयं आपल्या वचनांना प्रकट करीतो व सिद्ध करूनही ते दाखवितो. नव्या जन्माचा अनुभव फुटक्या हौदांतील पाण्याने कधीही येऊ शकत नाही. तर जीवनाचे जिवंत पाणी जे त्या झऱ्यांतून ताजे पाणी देते, तेच अनंत जीवनासाठी आहे. या पाण्याला बंदी नाही. दिवस असो व रात्र असो, ते पाणी मिळतच राहते. ते आनंद निर्माण करते, कारण ते पवित्र आत्म्याद्वारे आलेले आहे. त्यात देवाचे सामर्थ्य लपलेले आहे. ते पाणी फुकट आहे. म्हणूनच आम्हाला मानव निर्मित काहीच नकोय. म्हणजे मानव निर्मित शिक्षण, स्वधार्मिकतेचा धर्म आम्हाला नकोय. कारण ख्रिस्त येशूच माझे उदंड जीवन आहे. त्याच्यामध्येच शुद्धता व सामर्थ्य आहे. येशूने शमरूनी स्त्रीला काय उत्तर दिले? योहान कृष्णवर्तमान 4 अध्याय 13 आणि 14 वचन. येशूने तिला उत्तर दिले, जो कोणी हे पाणी पिईल त्याला पुन्हा तहान लागेल. या जगात जे नैसर्गिक पाणी आम्ही पाहत आहोत, जे आमच्या शरीरासाठी आवश्यक आहे, पण आमच्या जीवासाठी, आमच्या जीवाची तहान भागविण्यासाठी जे पाणी आहे ते येशूकडे आहे. येशूने म्हटले, परंतु मी देईन ते पाणी, जो कोणी पिईल त्याला कधीही तहान लागणार नाही. जे पाणी मी त्याला देईन ते त्याच्या मध्ये सार्वकालिक जीवनासाठी उपळत्या पाण्याचा झरा असे होईल. प्रियजन हो, उपळत्या पाण्याचा झरा ही आहे खरी विहीर. येथूनच आम्हाला फ्रेश पाणी मिळू शकते आणि ते येशूकडे आहे. आपण एकत्रित येऊन देवाची भक्ती करूया, एकाच सत्याच्या तत्वावर, एकाच संघटित चर्चा आधारावर नाही. कारण देवाच्या मंडळीचे स्थान संघटनेत नाहीये. आमची सहभागिता व्हायला हवी, अर्थात रूढी परंपरेची सहभागिता नाही, तर ख्रिस्तामध्ये सहभागिता, पुनरुत्थानाच्या सामर्थ्याद्वारे सहभागिता. तेच मात्र मंडळीत जीवन आणते. देवाने एकच ठिकाण भेटण्यासाठी नेमले होते आणि आम्हाला ती गोष्ट आढळते अनुवादाचा 16 अध्याय 6 वचन. तर तुझा देव परमेश्वर आपल्या नावाच्या निवासासाठी जे स्थान निवडील, तेच ज्या समयी तू मिसर देशांतून निघालास, म्हणजे सूर्यास्ताच्या वेळी संध्याकाळी वल्हांडणाचा यज्ञ पशु अर्पावा. 7 वचन, तुझा देव परमेश्वर जे स्थान निवडील तेथेच तो शिजवून खावा, मग सकाळी आपल्या डेऱ्यात परतावे. अर्थात येथेच देवाने आपले नाव ठेवले आहे व तेथेच आध्यात्मिक इस्रायल म्हणजे आम्ही जमलो पाहिजे. देवाकडे आपल्या मंडळीसाठी ठिकाण आहे व ते देवाने निवडलेले ठिकाण आहे व ते देवाने निवडलेले नाव आहे प्रभू येशू ख्रिस्त. तेथेच तो खऱ्या विश्वासणाऱ्यांना भेटतो जे ख्रिस्तामध्ये आहेत. तुम्ही म्हणाल, देवाच्या नावाने? होय, कारण येशूने म्हटले, मी माझ्या पित्याच्या नावाने आलो आहे. येथेच देवाने आपले नाव ठेवले आहे, ख्रिस्तामध्ये, व ख्रिस्तामध्येच आम्ही सर्व त्या बलिदानाच्या रक्ताखाली सहभागितेसाठी एकत्रित येत असतो. देवाने प्रारंभीच आपली योजना बनविली एदेनीत, जेथे तो मनुष्याला भेटत होता. त्यांनी जिवंत पाण्याचे झरे सोडून दिले व फुटक्या हौदांतून पिऊ लागले. या सर्वांमध्ये देव आजही आपल्या शेष राहिलेल्यांना म्हणजे उरलेल्यांना त्यांच्या प्रत्येक पिढीतून बोलावित आहे. आणि आता आमची ही वेळ आहे की आम्ही सांप्रदायिकरित्या आम्हाला विभक्त करणाऱ्या भिंती तोडून टाकाव्यात व म्हणावे, आम्ही ख्रिस्ती आहोत, आमच्यात काहीही फरक नाही, फुटी नाहीत. जेव्हा तुम्ही पूर्णतः या खऱ्या देवामध्ये येता, तेव्हा तुम्हाला तुमचे स्थान त्याच्यात जे आहे
ते प्राप्त होते व ते जीवनात रोमांस निर्माण करीते. म्हणूनच आम्हाला मुक्तिदात्याची गरज आहे. मनुष्य स्वतःला वाचवू शकत नाही. मनुष्याची अवस्था तो सुरुवातीपासूनच हरवलेला आहे. पापात जन्मलेला व जगात खोटे बोलत आलेला आहे. अर्थात लबाडीपासूनच सुरुवात झालेली आहे असे आम्हाला आढळते. स्तोत्र 51:5 वचन म्हणते, पहा मी जन्माचाच पापी आहे. माझ्या आईने गर्भधारण केले तेव्हाचाच मी पातकी आहे. प्रियजन हो, मानव निर्मित प्रणाली मनुष्यांना त्या पापातच कायम ठेवते. देव म्हणतोय असे हे फुटके होत ज्यात पाणी समावू शकत नाही त्यावर आम्ही कसे अवलंबून राहणार, कारण ते भरतच नाही. नवीन जन्म जो देवाच्या आत्मेने होतो तोच मंडळीला बदलतो. तेव्हाच आम्ही ख्रिस्तामध्ये नवी उत्पत्ती बनतो. मग गोष्टी आम्हाला समजू लागतात व प्रकट होऊ लागतात व नवीन दृष्टी आम्हाला लाभते. कारण आम्ही प्रभू येशूला, प्रभू म्हणजे आमच्या व्यक्तिगत जीवनाचा सत्ताधीश, राज्य करणारा बनवितो व मुक्तिदाता म्हणून त्याला स्वीकारतो. आमच्या हृदयात, आमच्या जीवनात तेव्हा पवित्र आत्मा आम्हाला जागृत करीतो. जसे ज्या बीजाला पाणी व प्रकाश, हवा मिळते तेव्हा ते फुटून वाढू लागते व देवाबरोबर आम्हाला व्यक्तिगत अनुभव अशाच पद्धतीने येऊ लागतो. बायबलचा अभ्यास शिकूनही हे होत नाही, कारण हे पवित्र आत्म्याचे कार्य आहे. आमच्याकडे किती दैवी अभ्यास, हे सर्व तेथे मरून पडले आहेत. आमच्याकडे डॉक्टरेट डिग्री असली तरी जिथपर्यंत पवित्र आत्मा आमच्यावर येऊन आमच्यात देवाने टाकलेल्या अविनाशी बीजाला जागृत करीत नाही तिथपर्यंत व्यक्तीला अनुभव देवाबरोबर घडत नाही. तिथपर्यंत बीज असूनही काही लाभ घडत नाही. आमचे शिक्षण व पदवी ही व्यर्थ आहे. संत पौल, परुषांचा परुषी, त्याने सर्व शिक्षण केरकचरा लेखले. ज्या पदव्या आणि शिक्षण त्याने घेतले होते ते सर्व त्याला विसरावे लागले ख्रिस्त मिळवून घेण्यासाठी. आणि त्यासाठी तो हे वचन म्हणतो, जे त्याने कधी विचारही केला नव्हता ते त्याने केले. देव अशाच प्रकारे कार्य करीतो. हा जिवंत पाण्याचा झरा काय करीतो? शमरूने स्त्रीला याची गरज होती. जखऱ्याचं पुस्तक 13 अध्याय 1 वचन म्हणते, पाप व अशुद्धता ही दूर करण्यास त्या दिवशी दाविदाच्या घराण्यासाठी व यरूशलेम निवासियांसाठी एक झरा फुटेल. हा झरा जिवंत पाण्याचा झरा आहे. हा काय करील? पाप व अशुद्धता ही दूर करील. प्रियजनो, आमचे सर्व पाप आणि आमची अशुद्धता दूर करण्याचे कार्य येशू ख्रिस्त स्वयं करीतो. त्यानेच म्हटले, मीच जिवंत पाणी आहे. आम्हाला याच पाण्याची गरज आहे. प्रियजन हो, देव आम्हाला बोलावित आहे. देवाला आम्हाला असं द्यायचं आहे जे कोणीच आम्हाला देऊ शकत नाही. आणि देवाकडे अशा प्रकारचं आहे जे प्रत्येक तहानलेल्या जीवाला तृप्त करू शकेल. आमची तृप्ती मिटविणारे सर्व काही देवाकडे आहे. म्हणून आम्ही देवाकडे यावे, कारण देव आम्हाला हाक देत आहे, व्यक्तिशः बोलावत आहे. प्रियजन हो, देव आज आम्हाला हे सांगत आहे, जे वर्षानुवर्षे दूषित झालेले पाणी हे आम्ही का प्यावे? ते आध्यात्मिक आजार निर्माण करीत आहे, कारण त्यात जंतू आहेत. ते कधीही संजीवन जीवनात आणू शकत नाही. आज देव आधुनिक जगातील ख्रिस्ती लोकांना हेच वचन सांगत आहे की तुमच्या जवळ असणारे सांप्रदायिक फुटके होत हे तुम्ही सोडून द्या आणि प्रेषितीय शिकवणुकीकडे वळा. प्रियजनो, वचन म्हणते, मी जो जिवंत पाण्याचा झरा त्या मला त्यांनी सोडिले. अर्थात आज येशू ख्रिस्त लावधिकीय कलिसिया युग याविषयी संदेश देताना तो दरवाजा जवळ उभा आहे आणि दरवाजा आतून बंद आहे, कडी घातलेली आहे आणि येशू दरवाजा ठोठावत आहे. अर्थात हे भयानक चित्र आहे. ख्रिस्त येशूलाच ख्रिस्ती मंडळांनी बाहेर केलेला आहे. ख्रिस्त हा मंडळीचा मस्तक राहिलेला नाही, कारण मंडळी आपल्या स्वतःच्या इच्छेने चालत आहे. ख्रिस्त जो मस्तक, त्याच्या अधीनतेत राहून त्याच्या प्रभुत्वाला मानून चालायला हवे होते. परंतु ख्रिस्त येशू जो जिवंत पाण्याचा झरा, त्याला मंडळांनी आज सोडून दिलेले आहे. ज्यात पाणी राहणार नाही असे फुटके हौद आपल्यासाठी खोदून तयार केले आहे, ज्याचा देव धिक्कार करीत आहे. देव या वचनाद्वारे आम्हातील प्रत्येकाने ही सूचना देत आहे की आम्ही आमचे संप्रदाय सोडून ख्रिस्ताच्या सत्य वचनाकडे येऊया, जेथे सत्याची तडजोड केली जात नाही. सत्य पूर्णतः जसे आहे तसे स्वीकारण्यात येत आहे. ती आहे ख्रिस्त येशूची मंडळी. हीच मंडळी आज येशू बांधत आहे
आणि आम्ही अशा मंडळीचे सदस्य असावे ही येशू ख्रिस्ताची इच्छा आहे. इफेसकरास पत्र याचा 5 अध्याय याचा 15 ते 18 वचन मी वाचत आहे. म्हणून अज्ञानासारखे नव्हे तर ज्ञानासारखे स्वभावावर नजर ठेवून जपून चाला. वेळेचा सदुपयोग करा, कारण दिवस वाईट आहेत. म्हणून तुम्ही मूर्खासारखे होऊ नका, तर प्रभूची इच्छा काय आहे हे समजून घ्या. द्राक्ष रसाने मस्त होऊ नका. द्राक्ष रसात बेतालपणा आहे, पण आत्म्याने परिपूर्ण व्हा. आजचा हा संदेश आपण सर्वजणांनी ध्यानपूर्वक आणि शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल आपणा सर्वांचा मी हृदयपूर्वक आभारी आहे. हा संदेश ऐकल्यानंतर नक्की तुम्हाला काय कळले कृपया तुम्ही कमेंट्स बॉक्समध्ये कळवू शकता किंवा माझ्याशी व्यक्तिगत संपर्क साधू शकता. थँक्यू अँड गॉड ब्लेस यू.